प्लेबॅक सिंगर आणि नाटकामध्ये खूप सुंदर यांचा विनोदी अभिनय पाहायला मिळेल असे मिस्टर समीर कुमार आणि त्यांच्याच पाठीमागे आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे जुने कलाकार गेली 25 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये ते काम करतात अशा ऑर्केस्ट्रा वैभवचे ढोलकी सम्राट मिस्टर के आकाश आणि इकडे आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे दुसरे गेली 2 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये ते काम करतायत असे ऑर्केस्ट्रा वैभवचे दुसरे ढोलकी सम्राट मिस्टर टी स्वप्नील आणि त्यांच्या बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे दुसरे पॅड प्लेयर हा पॅडचा आवाज नक्कीच अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतोय परंतु त्यांच्या बाबतीतला एक अजून एक गुण तुम्हाला सांगायचा आहे हा सेटअप तुम्ही जो ऑर्केस्ट्रा वैभवचा बॅकग्राऊंडचा तुम्ही सर्वजण जो पाहताय आज पहिल्यांदा आपल्या गावामध्ये रिलीज केलेला आहे परंतु हा सेटअप ज्यांनी बनवलेला आहे ते ऑर्केस्ट्रा वैभवचे पॅड आर्टिस्ट तर आहेतच परंतु ते उत्तम असे हे दुसरे कलावंत आहेत जे हे संपूर्ण बॅकग्राऊंड त्यांनी बनवलेले आहेत असे ऑर्केस्ट्रा वैभवचे कलावंत त्याचबरोबर हे दुसरे कलावंत मिस्टर सुधीर कुमार आणि त्यांचा हा मान सन्मान ऑर्केस्ट्रा वैभवच्या वतीने ऑर्केस्ट्रा वैभवचे मॅनेजर त्यांचा हा सन्मान पहिल्यांदा हा सेटअप तुमच्या गावामध्ये या ठिकाणी रिलीज केलेला आहे म्हणून हा सत्कार त्यांचा या ठिकाणी होत आहे आणि बऱ्याच जणांचं कष्ट आहे हे बनवण्यामागचं मी सोडून मी आलेलो नव्हतो हे बरेच जण कलाकार या ठिकाणी येत होते आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा सेटअप संपूर्ण उभारलेला आहे आणि इकडे त्यांच्याच बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे तिसरे पॅड प्लेयर त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा वैभवच्या ट्रॅव्हलचे ड्रायव्हर मिस्टर संभाजी वाघमारे त्यांच्याच पाठीमागे आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे उत्तम वादक आहेत सर्व वाद्य वाजवतात असे ऑल राऊंडर रिदम आर्टिस्ट मिस्टर गौरव मोरे आणि रसिको हा सुंदर असा लाईट इफेक्ट तुम्ही जो पाहताय याचे डिझाईन केले ऑर्केस्ट्रा वैभवचे लाईट इफेक्ट डिझायनर मिस्टर के अभिषेक आणि रसिको हा सुंदर असा साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा वैभवचे ते संयोजक आहेतच त्याचबरोबर हा सेटअप याचं डिझाईन त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा वैभवचे निर्माते सुभाजी हेलगे यांचे सुपुत्र सुजय हेलगे आणि ऑर्केस्ट्रा वैभवचे डीजे ऑपरेटर तथा संयोजक मिस्टर अरुण देसाई माझं सांगा कोणतं बरं ठीक आहे मी ऑर्केस्ट्रा वैभवचा प्लेबॅक सिंगर मास्टर सागर खिलारे आणि जमलं तर माझ्यासाठी जरा लय थंडी जरा 2-4 टाळ्या होऊन जाऊ देत धन्यवाद खूप खूप मनापासून आभारी मैफिल आपण कंटिन्यू करू असं एक सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करायचं आहे दिलबर
त्रिवेणी असलं तरी आजही खूप फ्रेश आहे, कारण का आजकालचा बराचसा तरुण वर्ग जास्तीत जास्त अशाच गीतावरती हलून असतो. परंतु आजकालचा ट्रेंड थोडासा वेगळा आहे आणि तो म्हणजे एक सोशल मीडियाचा आहे, रील्स आहे. हे रील्सची मैफिल आहे, बराचसा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, स्पेशली तुम्हा सर्वांच्यासाठी. अहो ज्याची होती
माया आज माया लगे आम्ही लावली माया आज माया लगे उडू लागे माझे उडू लागे नावे लाग नको माझ्या तुला सांगा तर बिना नावे लाग नको माझ्या तुला सांगा तर बिना ए ढोलकीला बांधून तुला बता बनविना ढोलकीला बांधून तुला बता बनविना ए ढोलकीला बांधून तुला बता बनविना नावे लाग नको माझ्या तुला सांगा तर बिना नावे लाग नको माझ्या तुला सांगा तर बिना ए ढोलकीला बांधून तुला बता बनविना ढोलकीला बांधून तुला बता बनविना ए ढोलकीला बांधून तुला बता बनविना ए ढोलकीला बांधून तुला बता बनविना केसा मदिगा गंगावना ये केसा मदिगा गंगावना केसा मदिगा गंगावना बुचुड्यात गंगिया वाडा केसा मदिगा गंगावना बुचुड्यात गंगिया वाडा हे खडीचा खोंड लोळा काय आपला तुझी भर काय पार्वता माय खडीचा खोंड लोळ काय आपला तुझी भर काय पार्वता माय मदिग झुम फुलं मदिग झुम फुलं नजुराचं ग मोती खरं मदिग झुम फुलं नजुराचं ग मोती खरं हे नाना पदर चार काय हे नाना पदर चार काय पार्वता माय हे नाना पदर चार काय आपला माय हे नाना पदर चार काय पार्वता माय खडीचं खोंड लोळ काय आपला माय हातात मोती भर काय पार्वता माय खडीचं खोंड लोळ काय आपला माय हातात मोती भर काय पार्वता माय काही दिवसापूर्वी नवरात्र उत्सव आपण सर्वांनी नक्की साजरा केला परंतु एका नवऱ्याने आपली व्यथा मांडली एका गीताच्या माध्यमातून आणि ती नक्कीच नवरात्र विषयी रिलेटेड आहे आणि नक्कीच तुम्ही सर्वजण एन्जॉय कराल अशी खात्री आहे धुन सारवण झाला घरी घटका नाहीचा ठरला धुन सारवण झाला घरी घटका नाहीचा ठरला नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या चिलीमिली पेपर्स पापड्या तळून घेतला कुरकुरीत शेंगदाण्याच्या कुटात मिरची शाबू टाकून केलाय चरचरीत आमटी गेली बटाट्याची इलायची बरबरीत हिंडरगाला योसर खाल्ले आन झाली बाई गरगरीत नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या प्रत्येक मराठी माणसाची मायभूमी महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात डरकाळी फोडणाऱ्या त्या नरसिंहाची कर्मभूमी महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राचा 32 लक्षणी महाराजा छत्रपती शिवाजी महाराज आज ही ज्यांचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्या सर्वांची छाती अभिमानानं फुलून येते आणि अभिमानानं म्हणावंसं वाटतं की श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग देव आमचा छत्रपती एकलाच मराठी वाघ महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना ऑर्केस्ट्रा वैभव आणि आपण समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मानाचा मुजरा
संस्कारात छत्रपती शिवाजीराजे घडले वाढले, त्याच महासाहेब जिजाऊंच्या सानिध्यात छत्रपती संभाजीराजे लहानाचे मोठे होत होते. पण स्वराज्याच्या नशिबी अखेर तो काळा दिवस आलाच. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजीराजे यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी जेव्हा दिल्लीच्या दरबारात समजली, दुश्मन अब मिलेगा कहाँ? या अल्लाह, तुझसे नाराजगी उम्र भर रहेगी. जन्नत के दरवाजे खुले रखना. शेर आ रहा है. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और हम इस शेर के बच्चे को
नाही